नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. मी तुम्हाला एक छोटीशी घटना सांगणार आहे. ही आणखी एक घटना सांगणार आहे असं आहे. म्हणजे एक घटना सांगणार आहे असं नाही, आणखी एक घटना सांगणार आहे. आणि या घटनेवरती आपण बोलणार आहोत. फक्त बोलूच शकतो. अशीच घटना आपल्यासोबत घडू नये अशी प्रार्थना देवाला करू शकतो. दुसरं काय करता येणार आहे? आपल्या हातात तरी दुसरं काय आहे? काय आहे, सत्ता आली की माणसं बिघडतात कशी, आणि सत्तेला लोक नाव ठेवू लागली, सत्तेवरती टीका करू लागली की मग संताप अधिकचा होत असतो. हा अधिकचा संताप स्वतःला जाळण्यापुरता असेल तर ठीक आहे. इथे लोकांना त्रास द्यायला येऊ लागली माणसं की मात्र अधिक धोकादायक बनत असतो. असंच काहीच महाराष्ट्रात घडतं आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला फक्त महाराष्ट्रातलं दिसतंय का? तर हो, काय करू, मी महाराष्ट्रात राहतोय, त्यामुळे जे महाराष्ट्रात घडतं ते लवकर दिसतं आणि महाराष्ट्रात घडलेलं मराठीत व्यक्त करणं अधिक सोपं जातं. म्हणूनच महाराष्ट्रातल्या विषयांवरती आपण जास्त बोलतो. काय झालं, एक व्यक्ती जो आपलं रेग्युलरचं काम करायचा तो आपलं काम करत निघालेला होता. अचानक पावसाला जोरदार सुरुवात झाली. आता पाऊस मुंबईतला म्हटल्यावर तो मुसळधार नव्हे, कोसळधार असतो. मुंबईची तुंबई करणारा असतो. तो बिचारा आपलं सामान पाठीवर लादून निघालेला होता. आता ते सामान एकाने दुसऱ्याला पाठवलेलं, म्हणजे कुरिअर बॉयचं काम करणारा. तर ते सामान भिजलं असतं, खराब झालं असतं तर कदाचित कुरिअर कंपनीतून ते एक्सेप्ट झालं नसतं, त्याचंही नुकसान झालं असतं. म्हणून बिचारा पडत्या पावसात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून एका आडोशाच्या ठिकाणी थांबला. वर छत होतं आणि तिथे थांबून आपण आपलं सामानही वाचवावं, स्वतःलाही पावसापासून वाचवावं अशी त्याची इच्छा होती. समोर पत्र्याचं शेड आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये पावसापासून बचाव करण्यासाठी आपलं सामान जे पाठीवर असतं, कुरिअर बॉयला आपण बघता त्याच्या पाठीवर किती ओझं असतं ते, आणि मुंबईसारख्या शहरामध्ये असेल तर जास्तच जरा ओझं असतं, कारण डिलिव्हरी जास्त असतात. तो सामान खाली ठेवून बसला, पावसापासून स्वतःचं संरक्षण करू लागला. तेवढ्यात तिथं एक माणूस आला आणि त्याच्या सामानावर पाय ठेवून उभा राहिला. कोणालाही आपल्या भाकरीवर पाय ठेवलेला आवडत नाही. साधारण ड्रायव्हर सुद्धा गाडीला पाठ टेकून उभा राहिला तर तो म्हणतो, साहेब पाठ टेकून उभा राहू नका. तुम्ही गाडीच्या टायरवरती कुणाच्या पाय ठेवून उभा राहा, माणूस तुम्हाला सांगतो, साहेब प्लीज गाडीवर पाय ठेवू नका. गाडीवाला कोणताही माणूस आपल्या व्यवसायावर पाय ठेवलेला त्याला आवडत नाही. त्यानं ज्यानं पाय ठेवलाय त्याला सांगितलं की साहेब तुमचा पाय बाजूला काढा, माझं सामान आहे, माझं कुरिअरचं सामान आहे, खराब होईल ते. यावरून बाचाबाचीला सुरुवात झाली. ज्यानं पाय ठेवला होता त्याला प्रचंड राग आला. बाचाबाचीला सुरुवात झाली. बाचाबाचीचं पर्यावरण हाणामारीत झालं आणि ही हाणामारी अक्षरशः टोकाला गेली. तो जखमी व्हावा इथपर्यंत मारहाण झाली. शेवटी तो पोलीस ठाण्यात गेला. पोलीस ठाण्यातही त्याला संघर्ष करावा लागला आणि त्या लोकांच्या विरुद्ध त्याला गुन्हा दाखल करण्यासाठी मोठा वेळ लागला. तोपर्यंत ज्यांनी मारलं ते फरारी होण्यात यशस्वी झाले. तुम्ही म्हणाल अशा घटना रोज घडतात, तुम्ही वेगळं काय सांगत आहात? आता मी सांगतोय, सत्ता आल्यावर मस्ती कशी येते ते इथं कळतं. जो व्यक्ती थांबला होता तो अमेझॉनचा डिलिव्हरी बॉय राहुल शर्मा होता. तो ज्या पत्र्याच्या आडोशाला थांबला होता ते पत्रे म्हणजे शिवसेनेच्या कार्यालयासमोरची जागा होती. 80% समाजकारण, 20% राजकारण असं करत सार्वजनिक जागेवर बांधलेल्या कार्यालयाच्या बाहेर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पाऊस लागू नये म्हणून सामान ठेवून उभा होता. आणि ज्या माणसाने सामानावर पाय ठेवलं तो त्या कार्यालयातला एक प्रमुख व्यक्ती म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा शिवसैनिक होता. शर्माच्या सामानावर पाय ठेवण्याचा बेमुरवतखोरपणा तो व्यक्ती करू शकतो आणि त्याला थांबवल्यावर तो आपल्या अन्य शिवसैनिकांना बोलवून त्याला प्रचंड मारहाण करतो. का तर साहित्यावर पाय ठेवल्याबद्दल त्यानं त्याला मनाई केली होती, थांबवलं होतं. कुठल्या स्वरूपाचं समाजकारण, कुठल्या स्वरूपाचं राजकारण शिवसेना करते आहे? कांदिवलीमधली ही घटना आहे. पुढे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला देखील, आरोपी फरार देखील झाले आणि यावरची चर्चा मात्र कुठेच होताना दिसत नाही. एका शाखेतला शिवसैनिक एका डिलिव्हरी बॉयला, आता म्हणाल तुम्ही तो शर्मा आहे, परप्रांतीय आहे, उत्तर भारतातून आलेला आहे म्हणून त्याला मारत काय फरक पडलं?
माजलेत ही डिलिव्हरी बॉय, माजलेत ही सगळी मंडळी, आपण असं बोलू शकतो. याआधी असंच झालं होतं, एका डिलिव्हरी बॉयनं झोमॅटोच्या डिलिव्हरी लेट आणली आणि ती नाकारली त्या मुलीनं, म्हणून तिला ठोसा लगावला. मग त्या मुलीनं रडत रडत एक व्हिडिओ केला. मग अख्ख्या त्या झोमॅटोच्या कंपनीला सगळ्यांनी अगदी ठोकून काढलं आणि नंतर वस्तुस्थिती अशी कळली की ती सगळी तक्रारच खोटी होती, सगळ्याच बाबी खोट्या होत्या. आता हे जर असं घडत असेल तर आपण कोणत्या स्वरूपाचं समाजकारण करतोय हे शिवसेनेला लक्षात यायला हवं. त्या शर्माला, राहुल शर्माला मारहाण करताना त्या शिवसैनिकांच्या मनामध्ये कोणत्या भावना होत्या? मला का विचारलं, मला पाय का ठेवू दिला नाही, ही भावना होती का? शिवसेनेच्या अंगात अशा स्वरूपाची रग, मस्ती ही जुनीच आहे, पण ही रग, ही मस्ती सामाजिक कार्यासाठी वापरली जात होती, ती अशा विषयासाठी नाही. पण जशी सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आली, जसे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले, तशी शिवसैनिकांच्या मनातली ही भावना, हा माज, ही मस्ती अधिक वाढू लागली. ही पावला पावलावर आपल्याला दिसली आहे. म्हणजे जेव्हा एक लष्करातला, नेव्ही मधला अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये पोस्ट करतो तेव्हा त्याचं नाक फोडलं जातं. जेव्हा पंढरपुरातला एक व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये पोस्ट करतो तेव्हा त्याला साडी घातली जाते, बांगड्या घातल्या जातात आणि साडी घालून त्याची धिंड काढली जाते. कुणाला टकलं केलं जातं, कुणाचा जीव घेतला जातो, तर कुणाला नको त्या कमेंट करून जर्जर केलं जातं. शिवसेनेच्या अंगात आलेली ही सत्तेची मस्ती, ही लोकांपासून शिवसेनेला तोडतीये का, हा देखील विचार करणं आवश्यक आहे. त्यामध्ये आमदारांनी लोकांना शिव्या घातल्या, महाराजांना शिव्या घातल्या, काय नको नको त्या शिव्या घातल्या मांसाहार शाकाहाराच्या विषयावर. हे कुठून आहे? एका शिवसेनेच्या आमदारानं मुंबईतल्याच कचरा कंत्राटदाराच्या मुकादमाला अगदी कचऱ्याच्या ढिगाच्या टोपल्यानं घालून आंघोळ घातली. ही मस्ती कुठून येते? शिवसैनिकांच्या अंगातली ही मस्ती अशीच वाढत राहिली, आदरणीय उद्धव ठाकरेजी, तर एक दिवस लोकांच्या मनातून शिवसेना पूर्णपणे उतरून जाईल. शिवसेना इझम नावाचा जो एक प्रकार होता, म्हणजे तो हिंदुइझम पेक्षाही मोठा होता, शिवसेना इझम हा होता. म्हणूनच शिवसेना आपली शक्ती, आपलं बळ कायम टिकवून होती. हा इझम संपला तर शिवसेनेला धोका निर्माण होणार आहे, याची जाणीव देखील उद्धव ठाकरेंना असणं स्वाभाविक आहे. उद्धव ठाकरेंना यासाठी म्हणतोय की ते मुख्यमंत्री पण आहेत, म्हणजे सरकारचे प्रमुख पण आहेत आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख पण आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना आवरण्याची वेळ आता आली आहे. एकीकडे भास्कर जाधव उर्मटपणे बोलतात, एकीकडे शिवसेनेचे शिवसैनिक लोकांना मारतात, कुणाचं टक्कल करतात. त्या बाईशी उर्मटपणे भास्कर जाधव बोलले होते, कुणाला साडी घातली जाते, कुणाला मारहाण केली जाते. हे सगळे प्रकार शिवसेनेसाठी धोकादायक आहेत. डिलिव्हरी बॉयला आसरा द्यायचं काम, पावसात भिजवू नये म्हणून काळजी घेण्याचं काम करायचं सोडून त्याच्या सामानावर पाय देण्याचा बेमुरवतखोरपणा तुमचे शाखा प्रमुख करत असतील ना, तर मुंबईतली ही शाखा लोकांना आधार वाटण्याच्या ऐवजी लोकांसाठी संकटाचं कारण ठरेल, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.